कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य राजस्थान, मार्च 2023. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले नॉर्मल राज्य सिक्कीम. गाय ही राष्ट्रमाता घोषित करणारे पहिले राज्य उत्तराखंड, सप्टेंबर 2018. कारागृह पर्यटन राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र, येरवडा जेल, पुणे. राष्ट्रीय जैव इंधन लागू करणारे पहिले राज्य राजस्थान. भारतातील पहिले डिजिटल राज्य केरळ. भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य आंध्र प्रदेश, 1953. रॅगिंग विरोधी कायदा करणारे पहिले राज्य तामिळनाडू. भारतातील पहिले कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पहिले राज्य महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणारे पहिले राज्य केरळ. देशातील पहिले संयुक्त बँकिंग प्रदेश केरळ. प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य तामिळनाडू. सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य राजस्थान. पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य राजस्थान. संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य उत्तराखंड. मूल्यवर्धित कर प्रणाली लागू करणारे पहिले राज्य हरियाणा. भाषेच्या आधारावर गठीत झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य केरळ. देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य पंजाब. मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कर्नाटक. विशेष व्याघ्र दल गठीत करणारे पहिले राज्य कर्नाटक. भूमिसेना गठीत करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य तामिळनाडू. महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र, मुंबई. रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. राष्ट्रीय रोजगार हमी योजना NREGA लागू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश. 2 फेब्रुवारी 2006 बंदलापल्ली येथून. अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य छत्तीसगड. मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. 30. महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले? उत्तर डॉक्टर ऑफ सायन्स. प्रश्न 31. 2025 वर्षासाठीचा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आर. वैरामुथू. प्रश्न 32. भारताचा 94वा आणि आसाम व संपूर्ण ईशान्य भारतातून ग्रँडमास्टर होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे? उत्तर मयंक चक्रवर्ती. प्रश्न 33. 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये देशात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 35. MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार 2025 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर यशवंत गुप्ता. प्रश्न 36. कोणत्या राज्य रस्ते वाहतूक महामंडळाला अलीकडेच गव्हर्नन्स नाव 12th PSU नॅशनल अवॉर्ड्स अंतर्गत एक्सिलन्स इन इनोव्हेशन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर कर्नाटक. प्रश्न 37. पंचू डोल मिलन हा कोणत्या राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक उत्सव आहे? उत्तर ओडिशा. प्रश्न 38. मार्च 2026 मध्ये झालेल्या मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिन समारंभात भारतीय नौदलाची कोणती युद्धनौका सामील झाली होती? उत्तर इंडियन नेव्हल शिप त्रिकंड. प्रश्न 39. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? उत्तर सिक्कीम. प्रश्न 40. अलीकडेच मार्च 2026 मध्ये भारतातील पूर्णपणे कार्यात्मक साक्षर घोषित करण्यात आलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? उत्तर चंदीगड. प्रश्न 41. भारतातील पूर्णपणे कार्यात्मक साक्षर घोषित करण्यात आलेला पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? उत्तर लडाख.
जून 2024. प्रश्न 42. अलीकडेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या हम दोनो कहाणी देव आणि गोल्डी की या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? उत्तर तनुजा चतुर्वेदी. प्रश्न 43. कोणत्या देशाने प्रेसिजन स्ट्राईक मिसाईल PSRM विकसित केले असून त्याचा पहिल्यांदा प्रत्यक्ष युद्धात वापर केला आहे? उत्तर अमेरिका. प्रश्न 44. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 15 मार्च. प्रश्न 45. दरवर्षी भारतात राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 16 मार्च. 46. 2026चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? उत्तर एकामागून एक लढाई. 47. इंडियन वेल्स टेनिस गार्डन येथे झालेल्या BNP परिबास ओपनमध्ये कोणी जिंकले आहे? उत्तर यानिक सिन्नर. 48. ओडिशाच्या गजपती शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख अलीकडेच कोठे सापडला? उत्तर आंध्र प्रदेश. 49. नवी दिल्ली येथे झालेल्या 2026च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? उत्तर प्रथम. प्रश्न 50. अलीकडेच कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या ध्वनी रॉकेटची यशस्वी चाचणी घेतली? उत्तर गुजरात. 51. बँकॉक येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये चंद्रिका पुजारीने कोणते पदक जिंकले? उत्तर सुवर्णपदक. प्रश्न 52. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी साथी ॲप विकसित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणासोबत सहकार्य केले आहे? उत्तर IIT कानपूर. प्रश्न 53. मतुआ धर्मा मेळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 54. अलीकडेच झालेल्या चायनीज ग्रँड प्रिक्समध्ये कोणी विजेतेपद जिंकले आहे? उत्तर किमी अँटोनेली. प्रश्न 55. नुकताच 2025चा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर R वैरामुथू. प्रश्न 56. गांडुळाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? उत्तर केरळ. प्रश्न 57. देशातील पहिले झोपडपट्टी-मुक्त शहर चंदीगड. देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड. देशातील पहिले ई-गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र. देशातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य त्रिपुरा. 61. देशातील पहिले CCTVच्या निगराणीत आलेले शहर सुरत. 62. देशात प्रथम ई-कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आंध्र प्रदेश. 63. देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य तामिळनाडू. 64. देशातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक बंगळूर. 65. देशातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश. 66. देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य महाराष्ट्र. 67. देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र SEZ प्रकल्प कांडला गुजरात. 68. देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य बंगाल. 69. देशातील पहिले राईट ई-सर्व्हिसेस ॲक्ट पास करणारे राज्य मध्य प्रदेश. 70. देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान. 71. देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे. 72. देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य हरियाणा. 73. देशातील पहिली स्त्री बटालियन हडीराणी राजस्थान. 74. देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकिंग सेवा देणारे राज्य महाराष्ट्र. 75. देशातील पहिले ई-पंचायत सुरू करणारे राज्य महाराष्ट्र. 76. देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य दिल्ली. 77. देशातील पहिले हगानदारी मुक्त जिल्हा नदिया बंगाल. 78. देशातील पहिले सिकल सेलग्रस्तांना मोफत ST प्रवास सुविधा देणारे राज्य महाराष्ट्र. 79. देशातील पहिला खाजगी विमानतळ दुर्गापूर बंगाल. 80. देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरू झाले दिल्ली. 81. देशातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी. 82. हिंदी भाषेसाठी नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? ममता कालिया.
83 भारताच्या समृद्ध प्रागैतिहासिक वारसाच्या शोधादरम्यान नुकतीच 2 प्राचीन शैलचित्रे कोठे सापडली? तेलंगणा. 84 बुटीज बर्गा भीम नावाचा एक नवीन भरती ओहोटीचा मासा कोठे सापडला? पश्चिम बंगाल. 85 सी ड्रॅगन 2026 चा सराव कोणता देश करत आहे, ज्यामध्ये भारतीय नौदल सहभागी आहे? अमेरिका. 86 ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली? अरुण मम्मेन. 87 नुकतीच कोणत्या राज्यात घोषाळा योजना सुरू करण्यात आली? छत्तीसगड. 88 कोणत्या संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? पाकिस्तान. 89 नुकतेच भारताचे 94व्या आणि उत्तर भारताचे पहिले ग्रँडमास्टर कोण बनले? मयंक चक्रवर्ती. 90 हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने कोणत्या राज्याला अंदाजे 300 दशलक्ष अमेरिकी डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे? उत्तर प्रदेश. योग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य. नवोन्मेषक आणि व्यावसायिकांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी बिमस्टेक यंग प्रोफेशनल्स एक्सचेंज प्रोग्राम कोठे आयोजित करण्यात आला होता? महाराष्ट्र. 92 युनिक्लोने भारतासाठी आपला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? जसप्रीत बुमरा. प्रश्न 93 मराठी भाषेसाठीचा 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर राजू बाविस्कर. प्रश्न 94 राजू बाविस्कर यांना त्यांच्या कोणत्या आत्मचरित्रासाठी 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर काळ्या निळ्या रेषा. प्रश्न 95 हिंदी भाषेसाठीचा 2025चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रसिद्ध लेखिका ममता कालिया यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे? उत्तर जीते जी इलाहाबाद. प्रश्न 96 2026चा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर स्मिल्जन रॅडिक क्लार्क. प्रश्न 97 मार्च 2026 मध्ये मुंबईत पार पडलेल्या स्पोर्ट्स स्टार एस अवॉर्ड्समध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट क्रीडा प्रोत्साहन राज्य हा पुरस्कार मिळाला? उत्तर बिहार. प्रश्न 98 मार्च 2026 मध्ये कोणते राज्य स्वतःची विजेची गरज पूर्ण करून अतिरिक्त वीज निर्माण करणारे वीज अधिशेष राज्य बनले आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 99 चिली देशाचे 38वे आणि सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? उत्तर गॅब्रियल बोरेक. प्रश्न 100 मिझोरम सरकारने 1 सप्टेंबर 2025 ते 15 मार्च 2026 या कालावधीत अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेला कोणते नाव दिले आहे? उत्तर ऑपरेशन जेरिको. प्रश्न 101 बीसीसीआयने T20 विश्वचषक 2026 मधील ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाला किती रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे? उत्तर 131 कोटी. प्रश्न 102 डिजिटल ट्विन तंत्रज्ञान पूर्णपणे कार्यान्वित करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर कोणते ठरले आहे? उत्तर VO चिदंबरनार बंदर. 103 इंडिया ट्राइब्स फेस्ट 2026चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? नवी दिल्ली. 104 द म्युझिक अकॅडमी चेन्नईतर्फे प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली आहे? जयंती कुमारेश. 105 राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? भुवनेश्वर. 106 कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांसाठी दीर्घकालीन कर्जाची उपलब्धता मजबूत करण्यासाठी लाँग टर्म फार्मर्स कॅपिटल कोऑपरेटिव्ह स्कीम कोणी सुरू केली आहे? राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ. 107 कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क अलीकडेच जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे? भारत. 108 पोटी श्रीरामुल्ली यांच्या सन्मानार्थ बलिदानाच्या पुतळ्याचे उद्घाटन कोठे झाले? अमरावती. 109 आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप बागेचे उद्घाटन कोठे झाले? श्रीनगर. 110 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा कोणता स्थापना दिवस 17 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला? 41वा. 111 दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? आंध्र प्रदेश. 112 सिटी युनियन बँकेचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रवींद्र जडेजा. 113 प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य? हिमाचल प्रदेश. 114 माहितीचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य? तामिळनाडू. 115 सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य? राजस्थान. 116 पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य? राजस्थान.
117 संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य उत्तराखंड. 118 मूल्यवर्धित व्यार करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य हरियाणा. 119 भाषेच्या आधारावर गठीत झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश. 120 जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश. 21 संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य केरळ. 122 देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य पंजाब. 123 मतांची जनगणना करणारे पहिले राज्य कर्नाटक. 124 विशेष व्याघ्रदल गठीत करणारे पहिले राज्य कर्नाटक. 125 भूमिसेना गठीत करणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. 116 मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य तामिळनाडू. 127 महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य महाराष्ट्र मुंबई. 128 रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. 129 राष्ट्रीय रोजगार हमी योजना NREGA लागू करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश. 2 फेब्रुवारी 2006 बंदलापल्ली येथून. 130 अन्न सुरक्षा कार्यक्रम लागू करणारे पहिले राज्य छत्तीसगड. 131 मानव विकास अहवाल जाहीर करणारे पहिले राज्य मध्य प्रदेश. प्रश्न 132 2026चा प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर डॉ. जयंती कुमारेश. प्रश्न 133 2026च्या संगीत कलानिधीच्या मानकरी डॉ. जयंती कुमारेश या कोणत्या वाद्याच्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर वीणावादक. प्रश्न 134 2025चा MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार जाहीर झालेले प्राध्यापक यशवंत गुप्ता हे कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर खगोल भौतिकशास्त्र. प्रश्न 135 आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल 2026 स्पर्धेचा अधिकृत विजेता देश कोणता ठरला आहे? उत्तर मोरोक्को. प्रश्न 136 वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी इंटरपोल आणि जागतिक सीमा सुरक्षा संघाने संयुक्तपणे कोणते अभियान राबवले आहे? उत्तर ऑपरेशन थंडर. प्रश्न 137 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये 208 पदके जिंकून पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर पहिल्या. प्रश्न 138 अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने स्वतःच्या भूमीवरून पहिल्या खासगी साऊंडिंग रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण केले आहे? उत्तर गुजरात. प्रश्न 139 चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आंद्रेया किमी अँटोनेली. प्रश्न 140 12वी आशियाई आणि प्रादेशिक पॅसिफिक परिषद मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर नवी दिल्ली, भारत. प्रश्न 141 दरवर्षी जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 20 मार्च. 142 विक्रम दोराईस्वामी यांची नुकतीच कोणत्या देशासाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? चीन. 143 भारतीय लष्कराने अमोघ ज्वाला हा तंत्रज्ञान आधारित युद्ध सराव कोणत्या राज्यात यशस्वीपणे पार पाडला? उत्तर उत्तर प्रदेश. 144 भारत इंटरफेस फॉर मनी भीम पेमेंट ॲपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर महेंद्रसिंग धोनी. 145 भारताची औद्योगिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? उत्तर भव्य. 146 जागतिक आनंद अहवाल 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर फिनलँड. 147 किस मानवतावादी पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर नीता अंबानी. 148 भूमिका श्रेष्ठ यांची नुकतीच कोणत्या देशाच्या पहिल्या तृतीयपंथी महिला सांसद म्हणून नियुक्ती झाली आहे? उत्तर नेपाळ. 149 दत्तक मातांना किती आठवड्यांची प्रसूती रजा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत? उत्तर 12 आठवडे. 150 जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने शिख रेव्होल्यूशन 2.0 हा उपक्रम सुरू केला आहे? उत्तर पंजाब. आरोग्य हक्क टाइम मॅगझिनचा 2026 मधील 100 सर्वोत्तम ठिकाणांच्या यादीत भारतातील किती ठिकाणांचा समावेश आहे? 3. प्रश्न 152 भीम ॲपचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महेंद्रसिंग धोनी. प्रश्न 153 सिटी युनियन बँकेचे नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रवींद्र जडेजा. प्रश्न 154 भुवनेश्वर येथील कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस किसद्वारे
किस मानवतावादी पुरस्कार 2025 देऊन कोणाला गौरवण्यात आले? नीता अंबानी. प्रश्न 155. मुंबईत आयोजित जेन ओ पिक्सेल्स अँड प्ले आणि ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स फायनल्सच्या जागतिक स्पर्धेचे उद्घाटन आणि ग्लोबल ई स्पोर्ट्स चषकाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? देवेंद्र फडणवीस. प्रश्न 156. टाइम मासिकाने जाहीर केलेल्या जगातील 100 सर्वोत्तम ठिकाणे 2026 या यादीत भारतातील एकूण किती ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे आणि ती कोणती? 3 ठिकाणे. 1. द ओबेरॉय राजगड पॅलेस रिसॉर्ट मध्य प्रदेश. 2. म्हारो खेत राजस्थान. 3. शक्ती हिमालय प्राणा लॉज उत्तराखंड. प्रश्न 157. जागतिक आनंदी अहवाल 2026 मध्ये सलग 9व्यांदा कोणता देश जगातील सर्वात आनंदी देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे? फिनलँड. प्रश्न 158. जागतिक आनंदी अहवाल 2026 मध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? 116व्या. प्रश्न 159. अलीकडेच मार्च 2026 पासून कोणत्या राज्यात दिव्यांग शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे? आंध्र प्रदेश. प्रश्न 160. मार्च 2026 मध्ये नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या प्रतिष्ठित मानद नाईटहुडने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन. प्रश्न 161. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर सदानंद एस दाते. 162. महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतात अलीकडेच कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे? कृषी सखी. 163. मार्च 2026 मध्ये कोणता देश जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडला? अर्जेंटिना. 164. 2028च्या जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणता देश करणार आहे? भारत. 165. भारत आणि इंग्लंड यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन दिल्याबद्दल अलीकडेच कोणाला मानद नाईटहुड KBE प्रदान करण्यात आले? एन चंद्रशेखरन. 166. पश्चिम आशियात वाढता तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळील नाकेबंदीतून निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे? रिलीफ. 167. भारतीय भूगर्भीय विज्ञान सर्वेक्षण संस्थेद्वारे अलीकडेच कशाला राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? कालिंजर किल्ला टेकडी. 168. द गोल्डन रोड या त्यांच्या पुस्तकासाठी कोणाला प्रतिष्ठित मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? विल्यम डालरिम्पल. 169. 9व्या शतकातील प्रंबनन मंदिर संकुलाच्या पुनर्बांधणीसाठी भारत आणि कोणत्या देशाने भागीदारी केली आहे? इंडोनेशिया. 170. गायींवर आधारित अर्थव्यवस्थेवरील भारतातील सर्वात मोठी जागतिक शिखर परिषद गाऊटेक कोठे आयोजित करण्यात आली होती? पुणे. 171. नुकताच जागतिक स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? कावेह मदानी. 172. नुकतेच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी दिला आहे? रुपाली चाकणकर. 173. जागतिक कपड्यांचा ब्रँड युनिक्लोने भारतासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? जसप्रीत बुमरा. 174. जागतिक सॉफ्ट पॉवर निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 32वे. 175. मार्च 2026 मध्ये यशस्वी चाचणी झालेले अग्रगणित CE-20 क्रायोजेनिक इंजिन प्रामुख्याने कोणत्या रॉकेटशी संबंधित आहे? LV-M3. प्रश्न 176. अलीकडेच राष्ट्रीय भूवारसा स्थळ म्हणून घोषित झालेला कालिंजर किल्ला कोणत्या राज्यात आहे? उत्तर उत्तर प्रदेश. प्रश्न 177. भटक्या आणि परित्यक्त जनावरांच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने गौधम योजना सुरू केली आहे? उत्तर छत्तीसगड. प्रश्न 178. आसाम राज्यात 120 मेगावॉट क्षमतेच्या लोअर कोपिली जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन 13 मार्च 2026 रोजी कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न 179. ओडिशा राज्यातील कोणत्या गावाला राज्यातील पहिले स्मार्ट गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे? उत्तर कुसुणपूर. प्रश्न 180. 2026चा प्रतिष्ठेचा स्टॉकहोम वॉटर प्राइज कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर कावेह मदानी. प्रश्न 181. दरवर्षी जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 21 मार्च. 182.
कोणत्या राज्यात पाकयॉंग विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवण्यात येईल? सिक्कीम. 183. कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन गजबलिल हक नावाची मोठी लष्करी मोहीम सुरू केली? पाकिस्तान. 184. 27 फेब्रुवारी 2026 रोजी महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली? 95वा. 185. 6व्या खेलो इंडिया हिवाळी खेळ KIWG 2026 मध्ये कोणी विजय मिळवला? भारतीय सेना. 187. जागतिक मानसिक आरोग्य अभ्यासात भारताला कोणत्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे? 60वा. 187. प्राचीन भारतीय विज्ञानावरील राष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? IIT धनबाद. 188. भारतीय हवाई दलाने वायुशक्ती 26 लष्करी सराव कोणत्या शहरात आयोजित केला होता? जैसलमेर. 189. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ऑपरेशन क्रॅकडाऊन कोणी सुरू केले? तेलंगणा पोलीस. 189. दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. 191. राष्ट्रपती भवनातील लुटियन्सच्या जागी कोणाचा पुतळा आहे? C. राजगोपालाचारी. प्रश्न 192. अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात ठार झालेले अली खामेनेई हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? इराण. प्रश्न 193. अली खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर अयातुल्ला अराफिन. प्रश्न 194. सिक्कीममधील पाकयॉंग विमानतळाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर त्रिलोचन पोखरेल. प्रश्न 195. वातावरणातील बुरशीजन्य बीजाणू शोधणारा विक्कोसॅट-1 नावाचा लघु उपग्रह कोणत्या राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे? तामिळनाडू. प्रश्न 196. भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट गुजरात राज्यात कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? उत्तर धोलेरा. प्रश्न 197. जागतिक स्तरावर भारताची नवनवीन संशोधन क्षमता वाढवण्यासाठी अटल इनोव्हेशन 2.0 अंतर्गत त्रिपुरातील शाळांमध्ये कोणती केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत? अटल टिंकरिंग लॅब्स ATL. प्रश्न 198. जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये 82% गुणांसह कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर अमेरिका. प्रश्न 199. जागतिक AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 मध्ये आपला भारत देश कितल्या क्रमांकावर आहे? 6व्या क्रमांकावर. प्रश्न 200. कर्नाटक संघाचा पराभव करून पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? जम्मू काश्मीर. प्रश्न 201. खेलो इंडिया विंटर गेम्स 2026 मध्ये भारतीय सैन्य दलाने सर्वाधिक किती पदके जिंकून अव्वल स्थान पटकावले आहे? उत्तर 23 पदके. प्रश्न 202. थायलंड येथे पार पडलेल्या ACC महिला आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? उत्तर भारत अ. प्रश्न 203. जलशक्ती मंत्रालयाचा देशव्यापी जलमहोत्सव 2026 चे आयोजन कधी करण्यात आले? उत्तर 8 ते 22 मार्च. प्रश्न 204. भारतीय रेल्वेच्या कोणत्या झोनने अलीकडेच रेल पार्सल नावाचे नवीन मोबाईल ॲप सुरू केले आहे? उत्तर दक्षिण मध्य रेल्वे. प्रश्न 205. राज्यातील नवजात बालिकांसाठी राणी दुर्गावती नावाची योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? उत्तर छत्तीसगड. प्रश्न 206. फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या अधिकृत आणि व्यापक दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? उत्तर प्रहार. प्रश्न 207. जगभरात दरवर्षी जागतिक नागरी संरक्षण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 1 मार्च. प्रश्न 208. दरवर्षी शून्य भेदभाव दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 1 मार्च. प्रश्न 209. अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून इराणवर केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्याला काय नाव दिले आहे? उत्तर ऑपरेशन एपिक फ्युरी. प्रश्न 210. इराणविरुद्धच्या संयुक्त मोहिमेत सहभागी होताना इस्रायलने आपल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले आहे? उत्तर ऑपरेशन लायन्स रोअर. प्रश्न 211. इराणने इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईला काय नाव दिले आहे? उत्तर ऑपरेशन वादे सादिक 3. टिप: खत्मे तुफान हे नाव फक्त प्रचारात्मक दिलेले आहे. प्रश्न 212. महाराष्ट्रात कोणत्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवले जात आहे?
उत्तर 26 जानेवारी ते 31 मार्च 2026. प्रश्न 213. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने कोणत्या देशातून 9 चित्ते भारतात आणले आहेत? उत्तर बोत्स्वाना. प्रश्न 214. भारताच्या INS अंजदीप या जहाजाला कोणते टोपण नाव देण्यात आले आहे? उत्तर डॉल्फिन हंटर. प्रश्न 215. फेब्रुवारी 2026 मध्ये गीचक नकाना नावाची माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात एका विहिरीत सापडली आहे? उत्तर आसाम. प्रश्न 216. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर डॉक्टर धीरज काकडिया. प्रश्न 217. जनऔषधी सप्ताह हा 1 मार्च ते 7 मार्च या कालावधीत संपूर्ण देशभर साजरा केला जातो, तर या सप्ताहाची 2026 ची थीम काय आहे? उत्तर जनऔषधी, सस्ती भी, भरोसेमंद भी. प्रश्न 218. दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 3 मार्च. 219. भारतातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले, जेणेकरून AI आधारित तक्रार निवारण आणि सुलभ DBT एकत्रीकरण प्रदान करता येईल? महाराष्ट्र. 220. चिप उत्पादन मूल्य साखळी मजबूत करण्यासाठी जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाने कोणत्या राज्यात रुपये 1600 कोटींची गुंतवणूक केली आहे? गुजरात. 221. गेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीपक गुप्ता. 222. आरव डेंगला भारताचे कितवे ग्रँड मास्टर बनले आहेत? 93. 223. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी भारताच्या लॉजिस्टिक्स खर्चात 10% घट करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत ठेवण्यात आले आहे? 2030. 224. डिसेंबर 2025 पर्यंत कोणत्या राज्याने भारतातील सर्वाधिक 37% GST वाढ नोंदवली आहे? नागालँड. 225. आर्थिक संबंध वाढविण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत द्विपक्षीय स्वॅप कराराचे नूतनीकरण केले आहे? जपान. 226. होला मोहल्ला सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पंजाब. 227. अयातुल्लाह अलीरेजा अराफी यांची अलीकडेच कोणत्या देशाचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली? इराण. 228. सेऊना म्हणजेच यादव राजवंशातील 12व्या शतकातील मंदिर शैलीतील दगडी स्तंभाचे अवशेष अलीकडेच कोणत्या राज्यात सापडले? महाराष्ट्र. प्रश्न 229. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आमदार संग्राम जगताप. प्रश्न 230. झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? विकी कौशल. प्रश्न 231. झी सिने अवॉर्ड्स 2026 मध्ये प्रेक्षक पसंतीनुसार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? अनित पांडा. प्रश्न 232. यूट्यूब प्लॅटफॉर्मवर 30 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करून जगातील सर्वाधिक फॉलो केलेले जागतिक नेते बनण्याचा मान कोणी मिळवला आहे? नरेंद्र मोदी. प्रश्न 233. वानखेडे स्टेडियममधील प्रसिद्ध नॉर्थ स्टँडचे नाव बदलून त्याला कोणाचे नाव देण्यात आले आहे? रवी शास्त्री स्टँड. प्रश्न 234. सध्या चर्चेत असलेले टॉम हॉक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे? अमेरिका. प्रश्न 235. स्थानिक आणि भूमिहीन कुटुंबांना जमिनीचे अधिकृत मालकी हक्क देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मिशन वसुंधरा 3.0 सुरू केले आहे? आसाम. प्रश्न 236. सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणुकीविरुद्ध ऑपरेशन क्रॅकडाऊन नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तेलंगणा. प्रश्न 237. फेब्रुवारी 2026 मध्ये ओपन AIने कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कंपनीचे नवीन मुख्य लोक अधिकारी म्हणजेच CPO म्हणून नियुक्ती केली आहे? अरविंद केसी. प्रश्न 238. दरवर्षी जागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो? 3 मार्च. 239. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना सक्षम कुठे सुरू करण्यात आली? मुंबई. 240. ओबेसिटी फेडरेशनने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड ओबेसिटी ॲटलस 2026 नुसार बालपणीच्या लठ्ठपणाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे? भारत. 241. अलीकडेच पॅन इंडिया ॲथलेटिक्स लीगची घोषणा कोणी केली? रक्षा निखिल खडसे. 242. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे बहुचर्चित पुस्तक कोणी लिहिले? धीरज काकडिया.
243 खालीलपैकी कोणत्या राज्यात डोल जत्रा उत्सव साजरा करण्यात आला? आसाम. 244 लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डसाठी नामांकित होणारी पहिली महिला क्रिकेट संघ कोण बनली? भारत. 245 4 मार्च 2026 रोजी भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 176वा. 246 भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कोणते आहे ज्याने नॉन-सीटी आधारित गुडघा रोबोटिक सर्जिकल सिस्टम सुरू केली आहे? IMS BHU ट्रॉमा सेंटर, वाराणसी. 247 कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले? युनायटेड स्टेट्स. 248 जनऔषध सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? 1 ते 5 मार्च. प्रश्न 249 श्रीनगर मध्यवर्ती तुरुंगाच्या पहिल्या काश्मीरी महिला अधीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सबा शॉल. प्रश्न 250 फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगलुरू इथे झालेल्या ITF W100 स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? हॅने वॅन्डेविंकिल. 251 फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या ITF W100 स्पर्धेचे एकेरी उपविजेतेपद मिळवणारी व सानिया मिर्झानंतर अंतिम फेरी गाठणारी दुसरी भारतीय टेनिसपटू कोण ठरली आहे? उत्तर वैष्णवी अडकर. प्रश्न 252 पुणे आणि रायगडच्या सीमेवर पिंपळपाडा सावळे जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे? उत्तर चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड. प्रश्न 253 श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर अमेरिकेच्या एका पाणबुडीने मार्क 48 टॉर्पिडोचा वापर करून इराणची कोणती युद्धनौका समुद्रात बुडवली? उत्तर IRS डेना. प्रश्न 254 भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स ALH MK3 खरेदी करण्यासाठी कोणत्या स्वदेशी कंपनीशी 2901 कोटींचा करार केला आहे? उत्तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL. प्रश्न 255 भारतीय नौदलाच्या युद्धनौकांसाठी VL स्टील ही प्रगत हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्यासाठी भारताने 3 मार्च 2026 रोजी कोणत्या देशासोबत करार केला आहे? उत्तर रशिया. प्रश्न 266 5 ते 7 मार्च दरम्यान रायसीना संवाद 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 267 पद्मभूषण पुरस्कार विजेते HK दुआ यांचे नुकतेच वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? उत्तर पत्रकारिता. प्रश्न 268 दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 4 मार्च. प्रश्न 259 महाराष्ट्र राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर जिष्णू देव वर्मा. प्रश्न 260 तेलंगणा राज्याच्या नवीन राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर शिवप्रताप शुक्ला. प्रश्न 261 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया आणि मोबाईलच्या अतिवापरावर निर्बंध घालण्याची घोषणा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? उत्तर कर्नाटक. प्रश्न 262 भारतीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय नौदलासाठी शीतल या उभ्या प्रक्षेपणास्त्र प्रणालीच्या खरेदीसाठी कोणत्या देशासोबत करार केला? उत्तर रशिया. प्रश्न 263 महाराष्ट्राचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत कोणी सादर केला? उत्तर देवेंद्र फडणवीस. प्रश्न 264 26 मार्च ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत पहिली खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली? उत्तर छत्तीसगड. प्रश्न 265 ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारतीय तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबतच्या क्रमवारीत भारत 84 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 60व्या. प्रश्न 266 ग्लोबल माइंड हेल्थ रिपोर्ट 2025 नुसार क्रमवारीत कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर घाना. प्रश्न 267 अलीकडेच मार्च 2025 मध्ये कोणत्या राज्याने मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी आणि जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी हनुमान प्रकल्प सुरू केला आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न 268 जोसे मारिया बाल्काझार यांचे कोणत्या देशाच्या नवीन अंतरिम राष्ट्रपती म्हणून निवड केली आहे? उत्तर पेरू. 269 भारतातील पहिले नदीकाठी दीपगृह कोणत्या नदीवर बांधले जाणार आहे? उत्तर ब्रह्मपुत्रा नदी. 2
राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह 2026 कधी साजरा करण्यात आला? उत्तर 4 ते 10 मार्च. 271 2027च्या जनगणनेसाठी प्रगती आणि विकास नावाचे शुभंकर कोणी लाँच केले? उत्तर अमित शहा. 272 दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर तरणजीत सिंग संधू. 273 पार्किन्सन रोगासाठी पहिल्या स्टेम सेल थेरपीला अलीकडेच कोणत्या देशाने मान्यता दिली? उत्तर जपान. 274 स्कायरूट एरोस्पेसने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या खासगी रॉकेटचे नाव काय आहे? उत्तर विक्रम-1. 275 महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने हर स्टार्ट 5.0 लाँच केले? उत्तर गुजरात. 276 भारताने नौदलासाठी स्टील मिसाईल खरेदी करण्याची घोषणा कोणत्या देशाकडून केली? उत्तर रशिया. 51 टाइम मॅगझिनचा 2026 मधील 100 सर्वोत्तम आदिवासी कला महोत्सवाचे नुकतेच उद्घाटन कोठे झाले? नवी दिल्ली. 277 6 मार्च 2026 रोजी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची कोणती पुण्यतिथी साजरी करण्यात आली? 76वा. 278 खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 कोणत्या राज्यात आयोजित केले जातील? छत्तीसगड. 279 भारतीय सैन्याच्या पश्चिम कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पुष्पेंद्र पाल सिंग. 280 खालीलपैकी कोणत्या देशात मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजित करण्यात आली होती? स्पेन. 281 हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 3रा. 282 न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली? मद्रास उच्च न्यायालय. 283 जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय संस्था कोणती बनली आहे? अदानी ग्रुप. 284 दुसऱ्या किंवा तिसऱ्या मुलाच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? आंध्र प्रदेश. 285 एस्मंड बी मार्टिन रॉयल जॉग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण बनले आहेत? डॉ. कृती के. कारंथ. 286 SBI जनरल इन्शुरन्सच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पंकज त्रिपाठी. 287 ICC T20 विश्वचषक 2026 कोण जिंकेल? भारत. 287 आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च. 289 अट्टुकल पोंगल सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? केरळ. 290 स्टार्टअप ब्लिंकच्या इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायर्नमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 54वा. प्रश्न 291 T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? भारत. प्रश्न 292 T20 विश्वचषक 2026 चा उपविजेता देश कोणता आहे? न्यूझीलंड. प्रश्न 293 T20 विश्वचषक इतिहासात 3 वेळा विजेतेपद मिळवणारा पहिला देश कोणता बनला आहे? भारत. प्रश्न 294 भारताचा 93वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? आरव डेंगला. प्रश्न 295 भारतीय वंशाचे भार्गव वलप्पा यांना कोणत्या देशाने डेटो ही पदवी बहाल केली आहे? इंडोनेशिया. प्रश्न 296 पाण्याने अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देणारा युनायटेड किंगडममधील पहिला देश कोणता बनला आहे? स्कॉटलंड. प्रश्न 297 लोकसभेच्या विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रविशंकर प्रसाद. प्रश्न 298 रोलिंग बजेट स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? मध्य प्रदेश. प्रश्न 299 2026-27 हे वर्ष महापुरुषांपासून प्रेरित सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली आहे? महाराष्ट्र. प्रश्न 300 दरवर्षी जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च. 51 301 धर्मांतरास प्रतिबंध करण्यासाठी अलीकडेच धर्म स्वातंत्र्य अधिनियम मंजूर करणारे राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 302 मार्च 2026 मध्ये एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी प्राइज 2036 या प्रतिष्ठित पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर डॉ. कृती कारंथ.
प्रश्न 303. टी गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच राज्यव्यापी HPV लसीकरण मोहीम सुरू केली आहे? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 304. इनोव्हेटर्स बिझनेस एन्व्हायरमेंट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? उत्तर 54वा. प्रश्न 305. महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी कामाच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान होणाऱ्या लैंगिक छळाची तक्रार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने कोणते नवीन ॲप सुरू केले आहे? उत्तर शाईन ॲप. प्रश्न 306. नुकत्याच झालेल्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर लिन चुन यी. प्रश्न 307. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर वांग झी यी. प्रश्न 308. 9व्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेचे आयोजन 7 मार्च 2026 रोजी कोठे करण्यात आले? उत्तर पश्चिम बंगाल. प्रश्न 309. भारत आणि सेशल्स या दोन देशादरम्यान होणाऱ्या लामितीय या युद्ध अभ्यासाच्या 11व्या आवृत्तीच्या आयोजन कधी करण्यात आले? उत्तर 9 मार्च ते 20 मार्च 2026. प्रश्न 310. दरवर्षी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा CISFचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 10 मार्च. 311. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 कोठे आयोजित केली जाईल? उत्तर नवी दिल्ली. 312. खोल समुद्राच्या पाण्याचा वापर करून जगातील पहिला OTEC आधारित डिसॅलिनेशन प्लांट कोठे स्थापित केला जाईल? उत्तर लक्षद्वीप. 313. केंद्रीय मंत्रिमंडळाने जल जीवन मिशनला कधीपर्यंत वाढवले आहे? उत्तर डिसेंबर 2028. 314. आहार आंतरराष्ट्रीय अन्न आणि आतिथ्य मेळाव्याचा 40व्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे करण्यात आहे? उत्तर नवी दिल्ली. 315. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला जाईल? उत्तर केरळ. 316. आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? उत्तर नवी दिल्ली. 317. भारतीय रेल्वेने अलीकडेच महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते ॲप सुरू केले आहे? उत्तर शाईन ॲप. 318. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कोणाला मेटा जीवन गौरव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला आहे? उत्तर अमोल पालेकर. 319. 10 मार्च 2026 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? उत्तर 57वा. 320. ग्रामीण कुटुंबांना हायस्पीड इंटरनेट प्रदान करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने प्रकल्प गंगा सुरू केले आहे? उत्तर उत्तर प्रदेश. 321. वनस्पतींच्या जाती आणि शेतकरी हक्कांचे संरक्षण प्राधिकरणाकडून पेटंट मिळालेले नागोरी पान मेथी हे कोणत्या राज्याचे आहे? उत्तर राजस्थान. 322. 87व्या वर्षी निधन झालेले हरमन कुलके कोण होते? उत्तर इतिहासकार. 323. भारतीय मंत्रिमंडळाने अलीकडेच कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे? उत्तर मदुराई विमानतळ. 324. उत्तर अटलांटिक करार संघटनेद्वारा कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव कोणाच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे? उत्तर नॉर्वे. 325. शेषनाग 15-0 नावाचा लांब पल्ल्याचा झुंड हल्ला करणारा ड्रोन कोणी विकसित केला आहे? उत्तर न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज. 26. 1 एप्रिल 2026 पासून लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली जाईल? धीरज सेठ. 327. धार्मिक धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 कोणत्या राज्य सरकारने मंजूर केले आहे? छत्तीसगड. 328. अलीकडेच लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय आहे? अवतार. 329. भारताच्या समृद्ध हातमाग वारशाचे प्रदर्शन करण्यासाठी विरासत शक्ती नावाच्या हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. 330. परस्पर चालवता येणारी फौजदारी न्याय व्यवस्था लागू करण्यात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तराखंड. प्रश्न 331. 1 एप्रिल 2026 पासून भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? धीरज सेठ. प्रश्न 332. 18 ते 22 मार्च 2026 दरम्यान 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले? वाघोली, पुणे. 332.
महिलांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. 334. नुकतेच 9 मार्च 2026 रोजी मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 5 पिल्लांना जन्म देणाऱ्या मादी चित्त्याचे नाव काय आहे? ज्वाला. 335. शेषनाग 150 हे लांब पल्ल्याचे स्वॉर्म अटॅक ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? भारत. 336. ग्रामीण भागात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या डिजिटल प्रोजेक्टचे नाव काय आहे? प्रोजेक्ट गंगा. 337. 2028 सालच्या पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद संयुक्तपणे कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. 338. अल निनोमुळे निर्माण झालेल्या भीषण दुष्काळाचा सामना करण्यासाठी भारताने मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाला 1000 मेट्रिक टन तांदूळ मानवतावादी मदत म्हणून पाठवला आहे? मलावी. 339. 7 ते 9 दरम्यान आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली. 340. 2026 ची फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स स्पर्धा कोणी जिंकली आहे? जॉर्ज रसेल. 341. WHO फाउंडेशन आणि नोव्हो नॉर्डिस्क यांनी भारतीय मुलांमधील कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी शालेय आरोग्य कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे? स्थूलता. 342. भारताने कोणत्या देशाला मागे टाकत अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनलेला आहे? चीन. 343. जलद शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांवर उपाय म्हणून कोणत्या राज्य सरकारने लेक अँड एअर वॉच उपक्रम सुरू केला आहे? गुजरात. 344. भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? सिक्कीम. 345. शैलेश कुमारने वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 दरम्यान कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले? उंच उडी. 346. महामार्गावरील प्रदूषणाचा सामना करण्यासाठी भारताचा पहिला मिक्रो शैवाल एअर टॉवर कोठे बसवण्यात आला? नवी दिल्ली. 347. कोणत्या देशाने अलीकडेच 2026च्या फिफा विश्वचषकात खेळण्यास नकार दिला? इराण. 348. DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावरून P-8I विमानातून स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC-150 ची यशस्वी चाचणी केली? गोवा. 350. कृषी अन्न प्रणालींमधील महिलांवरील जागतिक परिषदेचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? नवी दिल्ली. 351. नीती आयोगाने जारी केलेल्या वित्तीय आरोग्य निर्देशांक FHI 2026 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ओडिशा. 352. जागतिक मूत्रपिंड दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? 12 मार्च. 353. दृष्टिहीनांसाठी प्रवास करण्यासाठी मदत करण्यासाठी साऊंड स्पंदन या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी कोणाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे? कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळ. 354. आंतरराष्ट्रीय रेल कोच एक्स्पो 2026 कुठे आयोजित करण्यात आला होता? चेन्नई. 355. बंदर कार्यक्षमता वाढविण्यासाठी भारतातील पहिले डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म कोणी लाँच केले? VO चिदंबरनार बंदर. 356. कॉलोसेरा हॅलोवेई आणि असुरबक्सा या लायकिन पतंगांच्या 2 नवीन प्रजाती कुठे सापडल्या? सिक्कीम आणि पश्चिम बंगाल. 357. ऑल इंडिया प्रॉसिक्युटर्स असोसिएशनने आयोजित केलेली 12वी आशियाई आणि प्रादेशिक परिषद कुठे झाली? नवी दिल्ली. 358. 12 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाने आपला 58वा स्वातंत्र्यदिन साजरा केला? मॉरिशस. 359. जगातील पहिले स्वायत्त सागरी जहाज बांधणी आणि प्रणाली केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? आंध्र प्रदेश. 360. भारताचा प्रमुख जागतिक कापड कार्यक्रम भारत टेक्स 2026 कुठे आयोजित केला जाईल? नवी दिल्ली. 361. आशिया कप तिरंदाजी 2027चा दुसरा टप्पा कोणत्या शहरात होणार आहे? नवी दिल्ली. 362. कोणत्या देशात अलीकडेच निष्क्रिय इच्छामरणाला मान्यता देण्यात आली आहे? भारत. प्रश्न 363. BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये पॉली उमरीगर पुरस्कार सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू कोणाला जाहीर झाला आहे? शुभमन गिल.
प्रश्न 364. BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळा 2026 मध्ये कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? राहुल द्रविड. प्रश्न 365. सिप्री अहवाल 2026 नुसार जगातील सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश कोणता ठरला आहे? युक्रेन. प्रश्न 366. सिप्री अहवाल 2026 नुसार जगात शस्त्र आयातीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? दुसऱ्या. प्रश्न 367. अमेरिकेने भारतातील कोणत्या कंपनीसोबत $300 अब्ज रिफायनरी कराराची मोठी घोषणा केली आहे? रिलायन्स इंडस्ट्रीज. प्रश्न 368. नेटोद्वारे आयोजित कोल्ड रिस्पॉन्स म्हणजेच नॉर्डिक रिस्पॉन्स 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? नॉर्वे. प्रश्न 369. केंद्र सरकारने जल जीवन मिशनचा कार्यकाळ वाढवला असून हे मिशन कधीपर्यंत राबविण्यात येणार आहे? वर्ष 2028. प्रश्न 370. केरळ सरकारने रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे? निर्भया निशा. प्रश्न 371. ॲक्वायर एक्स ऑटोनॉमस सिस्टम्स कंपनीने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या उभयचर ड्रोनचे नाव काय आहे? ॲव्हेटार. प्रश्न 372. मार्च महिन्यातील कोणत्या दिवशी धूम्रपान निषेध दिन पाळला जातो? दुसरा बुधवार. प्रश्न 373. 2026 ची चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? सोलापूर. प्रश्न 374. कृषी अन्न प्रणालीतील महिलांवरील जागतिक परिषद 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले आहे? नवी दिल्ली. प्रश्न 375. 12 मार्च 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या भूकंपाची रिक्टर स्केलवरील तीव्रता किती होती? 2.8. प्रश्न 376. पब्लिक इश्यूद्वारे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड यशस्वीपणे जारी करणारी आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे? मार्च 2026. उत्तर नाशिक. प्रश्न 377. महाराष्ट्र राज्यातील ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी करणारी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होणारी पहिली महानगरपालिका कोणती आहे? जून 2025. उत्तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका. प्रश्न 378. मार्च 2026 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर सुश्रुत अरविंद धर्माधिकारी. प्रश्न 379. भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य अधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? उत्तर RM नचम्मई. प्रश्न 380. नीती आयोगाने मार्च 2026 मध्ये जाहीर केलेल्या दुसऱ्या फिस्कल हेल्थ इंडेक्सनुसार देशातील प्रमुख राज्यांच्या श्रेणीत कोणत्या राज्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला? उत्तर ओडिसा. प्रश्न 381. फिस्कल हेल्थ इंडेक्स 2026 नुसार प्रमुख राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 5व्या. प्रश्न 382. आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 14 मार्च. प्रश्न 383. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोणता दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर 23 मार्च. प्रश्न 384. फोर्ब्सच्या 2026च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत कोणत्या भारतीय शिक्षकाचा समावेश होणार आहे? उत्तर अलख पांडे. प्रश्न 385. 101व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? उत्तर मोहन जोशी. प्रश्न 386. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर साध्वी निरंजन ज्योती. प्रश्न 387. जगातील 7 सर्वोच्च ज्वालामुखी शिखरे सर्वात जलद गतीने सर करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणारा जगातील पहिला भारतीय गिर्यारोहक कोण ठरला आहे? उत्तर भूपतिराजू अनमिश नर्मा. प्रश्न 388. द गोल्डन रोड हाऊ एन्शंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड या पुस्तकासाठी प्रतिष्ठित मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर विल्यम डॅलिरिम्पल. प्रश्न 389.
करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर कैलास सत्यार्थी. प्रश्न 390. 2028 मधील जागतिक इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर भारत. प्रश्न 391. सलग 8,931 दिवस सरकारप्रमुख म्हणून काम करणारे देशातील पहिले नेते कोण ठरले आहेत? उत्तर नरेंद्र मोदी. प्रश्न 392. दरवर्षी जागतिक क्षयरोग टीबी दिवस केव्हा साजरा केला जातो? उत्तर 24 मार्च. 393. इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट्स नेचर 2026 खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू झाली? नवी दिल्ली. 394. चपागारस गांकी नावाच्या समुद्री खेकड्याची नवीन प्रजाती कोठे सापडली? गोवा. 394. 49वी योनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? सिक्कीम. 396. फेब्रुवारी 2026 साठीचा ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? अरुंधती रेड्डी. 397. सरहुल सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? झारखंड. 398. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरली? फॅनी उटागुशी मानिंधे. 399. अनुतिन चरण विराकुल यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली? थायलंड. 399. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 13वा. कोणत्या राज्याने ॲग्रिव्हिजन ॲग्रिकल्चरल यूथ पार्लमेंट 2026 या कृषी परिषदेचे आयोजन केले होते? मणिपूर. 402. कोणत्या राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात शालेय विद्यार्थ्यांचे पोषण आणि आरोग्य सुधारण्यासाठी मोफत नाश्ता योजना सुरू करण्याची घोषणा केली? तेलंगणा. प्रश्न 403. मार्च 2026 मध्ये समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे देशातील दुसरे राज्य कोणते ठरले आहे? उत्तर गुजरात. प्रश्न 404. समान नागरी कायदा विधेयक पारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? उत्तर उत्तराखंड. जानेवारी 2025. प्रश्न 405. मार्च 2026 मध्ये अनावरण करण्यात आलेला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा कोणाचा पुतळा आहे? उत्तर पोट्टी श्रीरामुलू. प्रश्न 406. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस कोणत्या शहरात स्थित आहे व त्याची उंची किती आहे? उत्तर अमरावती. 58 फूट. प्रश्न 407. गडचिरोली आणि छत्तीसगड सीमा भागातील कोणत्या जहाल नक्षलवादी कमांडरने 40पेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना नुकतीच शरणागती पत्कारली आहे? उत्तर सुन्नम पापाराव उर्फ मंगू. प्रश्न 408. IQ एअरच्या 2026च्या अहवालानुसार कोणता देश जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे? उत्तर पाकिस्तान. प्रश्न 409. IQ एअरच्या 2026च्या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देशांच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर 6व्या. प्रश्न 410. लोअर कोपली जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तर आसाम. प्रश्न 411. सलग तिसऱ्यांदा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेतेपदी कोणाची फेरनिवड झाली आहे? उत्तर किम जोंग उन. प्रश्न 412. 7 ते 22 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जल महोत्सव 2026 अभियानाची थीम काय आहे? उत्तर जल आणि जेंडर. 413. जागतिक क्षयरोग दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 24 मार्च. 414. सर्वाधिक नियमित हंगामी सामने खेळणारा NBA खेळाडू कोण आहे? लेब्रॉन जेम्स. 415. खालीलपैकी कोणत्या राज्यात खेलो इंडिया आदिवासी खेळ 2026 आयोजित केले जातील? छत्तीसगड. 416. एक्सरसाइज काकाडू 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता? ऑस्ट्रेलिया. 417. महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल ब्रिक्सतर्फे नुकताच विमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेल ब्लेझर अवॉर्ड देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? कल्पना सोरेन. 418. इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? अनाहत सिंग. 419. 24 मार्च 2026 रोजी आसाम रायफल्सचा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 191वा. 420.
महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिला UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट कोणी सुरू केला? बँक ऑफ बडोदा. 421 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे आयोजन कोणता देश करेल? माल्टा. 422 भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील गोळाफेक प्रकारात रिया सोलंकीने कोणते पदक जिंकले? सुवर्णपदक. 423 कोणत्या लेखकाला सरस्वती सन्मान 2025 ने सन्मानित केले जाईल? रामकुमार मुखोपाध्याय. 424 कोणता देश दरवर्षी 25 मार्च रोजी नरसंहार स्मरण दिन साजरा करतो? बांगलादेश. 425 प्रतिष्ठित जागतिक युवा संसदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? स्तुती प्रधान. 26 IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता ठरला आहे? रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. 427 कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान लिओनेल जोस्पिन यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले? फ्रान्स. 428 कोणत्या बँकेला SHG बँक लिंकेजमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार 2024-25 ने सन्मानित करण्यात आले आहे? कर्नाटक ग्रामीण बँक. 429 पश्चिम माध्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने अलीकडेच ऊर्जा आणीबाणी जाहीर केली? फिलिपिन्स. 430 भारतातील पहिला थंड वाळवंटी नदी किनारा पुनर्संचयन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? लडाख. 431 भारतातील कोणते राज्य समान नागरी संहिता UCC लागू करणारे दुसरे राज्य ठरले आहे? गुजरात. 432 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य अधिक वेगाने गाठण्यासाठी कोणते राज्य इन्व्हेस्ट मित्र 3.0 सुरू करणार? उत्तर प्रदेश. प्रश्न 433 IPL 2026 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू RCB हा संघ कोणत्या समूहाने विकत घेतला आहे? उत्तर आदित्य बिर्ला समूह. प्रश्न 435 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आर्यमन विक्रम बिर्ला. प्रश्न 436 2027च्या राष्ट्रीय जनगणनेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर सुदर्शन पटनायक. प्रश्न 437 2027च्या राष्ट्रीय जनगणनेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त झालेले सुदर्शन पटनायक हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर वाळू कलाकार. प्रश्न 438 क्रिस्टियानो रोनाल्डोनंतर 900 गोल करणारा जगातील दुसरा पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे? उत्तर लिओनेल मेस्सी. प्रश्न 439 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 28 ते 29 मार्च दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर सोलापूर. प्रश्न 440 नुकतेच मार्च 2026 मध्ये कोणत्या देशाने भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे? उत्तर इंडोनेशिया. प्रश्न 441 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026 नुसार जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? उत्तर युनायटेड स्टेट्स. प्रश्न 442 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026 नुसार जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर चौथ्या. प्रश्न 443 भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन कोण आहेत? उत्तर डॉक्टर मरियम आफिफा अन्सारी. 444 हरित ऑटो विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी दुर्गा योजना कोणी जाहीर केली? दिल्ली. 445 डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? पुनीत गुप्ता. 446 QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2026 मध्ये कोणत्या भारतीय शैक्षणिक संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे? IIT दिल्ली. 448 संघर्षग्रस्त भागातील वीज वाहिन्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाने कोणती मोहीम सुरू केली आहे? ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा. 449 नवजात बालकांसाठी अनमोल योजना कोठे सुरू करण्यात आली आहे? दिल्ली. 450 कोणत्या देशाने 26 मार्च 2026 रोजी आपला 56वा राष्ट्रीय दिन साजरा केला? बांगलादेश. 450 अनलाइकली पॅराडाईज हे पुस्तक कोणी लिहिले?
संजय राऊत. 451. ऊर्जा संकटामुळे इंधन रेशनिंग सुरू करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश कोणता आहे? स्लोव्हेनिया. 452. कोणत्या राज्य सरकारने विश्वचषक विजेता खेळाडू रिंकू सिंग यांची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर प्रदेश. 453. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? सिंगापूर चांगी विमानतळ. प्रश्न 454. नुकतेच मार्च 2026 मध्ये नेपाळ देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? उत्तर बालेंद्र शहा. प्रश्न 455. युनायटेड किंगडममध्ये म्हणजेच यूकेमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर पेरियासामी कुमारन. प्रश्न 456. ब्रिक्सतर्फे झारखंडमधील कोणत्या महिला नेत्याला महिला सक्षमीकरण ट्रेल ब्लेझर पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? उत्तर कल्पना सोरेन. प्रश्न 457. यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला महिला सक्षमीकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला? उत्तर ऋतुपर्णा सेनगुप्ता. प्रश्न 458. 2025 वर्षाचा 35वा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर रामकुमार मुखोपाध्याय. प्रश्न 459. रामकुमार मुखोपाध्याय यांना त्यांच्या कोणत्या बंगाली कादंबरीसाठी 2025चा सरस्वती सन्मान जाहीर झाला? उत्तर हरा पार्वती कथा. प्रश्न 460. मार्च 2026 मध्ये शनी ग्रहाच्या 11 नवीन चंद्रांचा शोध लागला आहे. या नवीन शोधामुळे शनीच्या एकूण चंद्रांची संख्या आता किती झाली आहे? उत्तर 285 चंद्र. प्रश्न 461. नवजात बालकांमधील आनुवंशिक आणि चयापचय विकारांचे वेळीच निदान करण्यासाठी कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशाने अनमोल नावाची योजना सुरू केली आहे? उत्तर दिल्ली. प्रश्न 462. कोळशाच्या जागतिक साठ्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर 5वा क्रमांक. प्रश्न 463. भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला 2026 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला होता? उत्तर बबिना, उत्तर प्रदेश. 464. सोलापूर येथे पार पडलेल्या 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर अमृता पुजारी. 465. 4थ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026चे उपविजेतेपद कोणी पटकावले? उत्तर वेदिका सासने. 466. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या नावावर भारतातील पहिले पिंक स्टँड कोणत्या शहरातील स्टेडियममध्ये उभारण्यात आले आहे? उत्तर नवी दिल्ली, द्वारिका, द ओमेक स्टेडियम. 467. 2026चा गणितातील प्रतिष्ठित अबेल पुरस्कार कोणत्या जर्मन गणितज्ञांना जाहीर झाला आहे? उत्तर गर्ड फाल्टिंग्स. 468. पुण्यातील IUCAAच्या शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचा अचूक नकाशा तयार करण्यासाठी आणि अंतर मोजण्यातील त्रुटी दूर करण्यासाठी कोणत्या नवीन तंत्राचा शोध लावला आहे? उत्तर शियर रेशो टेस्ट. 469. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशित झालेल्या भारतीय इतिहासाच्या मांडणीवर भाष्य करणाऱ्या इंडियाज रोग हिस्टोरियन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर अरविंद सिंग. 470. 68व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर नागपूर. 471. G7 शिखर परिषद 2026चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर फ्रान्स. 472. प्रसिद्ध उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या समूहाचे माजी अध्यक्ष होते? उत्तर रेमंड समूह. 473. 2026 मध्ये मध्य पूर्वेतील युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? उत्तर फिलिपीन्स. 474. भारताची सर्वोत्तम तीरंदाज म्हणून जागतिक तीरंदाजी संघटनेने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025ने कोणाला सन्मानित केले आहे? उत्तर शीतल देवी. 475. शीतल देवी यांना कोणत्या वर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? उत्तर 2024. 476.
मियामी ओपन 2026 स्पर्धेचे पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर यानिक सिनर. प्रश्न 477. मियामी ओपन 2026 स्पर्धेचे महिला एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आर्याना सबालेंका. प्रश्न 478. टेनिसमधील सनशाईन डबल एकाच वर्षात इंडियन वेल्स आणि मियामी ओपन ही दोन्ही विजेतेपदे जिंकणारी 5वी महिला खेळाडू ठरली आहे. उत्तर आर्याना सबालेंका. प्रश्न 479. विदर्भातील पहिला रोबोटिक बॉटलिंग प्लांट कोठे उभारण्यात आला आहे? उत्तर अमरावती. प्रश्न 480. 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? उत्तर इंडोनेशिया. जगातील पहिला देश ऑस्ट्रेलिया. प्रश्न 481. भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजनेअंतर्गत वन उत्पादनांसाठी प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? उत्तर आंध्र प्रदेश. प्रश्न 482. नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? उत्तर अभिनेते नंदामुरी बालकृष्ण. प्रश्न 483. मार्च 2026 मध्ये युथेलिया जुबिनगार्गी या फुलपाखराच्या नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे? उत्तर अरुणाचल प्रदेश. 484. नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यांनी नुकताच राजीनामा देऊन राज्यसभेत प्रवेश केला? उत्तर बिहार. 485. प्रसिद्ध क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांची कोणती पुण्यतिथी 30 मार्च 2026 रोजी साजरी करण्यात आली? उत्तर शहेंदव्वी. 486. खालीलपैकी कोणत्या राज्यात नायकटी बॅट्रॅकस काली नावाच्या बेडकाच्या नवीन प्रजातीचा शोध लागला? उत्तर कर्नाटक. 487. भारतीय नौदलाने IONS मेरीटाईम एक्सरसाइज TTX 2026 कोठे आयोजित केला? उत्तर कोची. 488. वर्ल्ड आर्चरीतर्फे पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? उत्तर शीतल देवी. 489. पद्मभूषण पुरस्कार विजेते विजयपद सिंघानिया कोण होते ज्यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले? उत्तर उद्योगपती. 490. माधवपूर जत्रा 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? उत्तर गुजरात. 491. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर साध्वी निरंजन ज्योती. 492. मुलांना ऑनलाईन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश कोणता बनला आहे? उत्तर इंडोनेशिया. 493. IPLच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा करणारा पहिला खेळाडू कोण आहे? उत्तर विराट कोहली. धन्यवाद. कोणत्या